लंका प्रवेशासाठी श्रीरामचंद्राने बांधलेल्या रामसेतूचा रामायणात उल्लेख आहे। ज्या दगडाने हा सेतू बनला आहे तोच पाण्यावर तरंगणारा एक दगड बुलढाणा लगतच्या येळगाव धरणात आढळून आल्याचा दावा केला जात असल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे। रामसेतू या दगडाची दिवसभर चर्चा सुरू होती। विशेष म्हणजे यावर श्रीराम असंही कोरलेलं आहे। येळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाख हे धरणालगत असलेल्या शेतात काम करीत होते। दरम्यान त्यांचे भाऊ ब्रह्मानंद श्रीराम गडाख यांना शेताच्या काठावर धरणात वाहत येत असताना एक दगड दिसून आला। ब्रह्मानंद यांनी दगड कुतूहलाने न्याहाळत दगडाला पाण्यात बुडवून पाहिले, मात्र हा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याने विष्णू गडाख यांनी याच दगडाने रामसेतू बांधला असावा असा अंदाज वर्तविला आहे। मी येळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाख येळगाव या माझ्या शेतामध्ये येळगाव धरणावर आम्ही शेतामध्ये काम करत असताना हा एक दगड पाण्यामध्ये तरंगत असताना दिसला। माझ्या भावाला तो तरंगत असताना दिसला। मग त्याने पाहिलं व तो म्हणाला की हा दगड कशाचा असावा। तर मग आम्ही तो दगड घेतला आणि विहिरीमध्ये सुद्धा टाकून पाहिला, इतर पुन्हा धरणामध्ये परत 2-4 वेळेस टाकून पाहिला। तर हा जो दगड आहे हा दगड पूर्ण पाण्यामध्ये तरंगतो। तर असा एक माझा तरी अंदाज असावा की प्रभू श्रीरामचंद्रांनी हा जो दगड आहे याच प्रकारचा दगड रामसेतू बनवण्यासाठी या दगडाचा वापर केलेला असावा। त्यापैकीच एखादा हा दगड म्हणजे त्या जातीचा हा दगड असावा असा माझा अंदाज आहे। आणि म्हणून हा जो दगड आहे जवळपास 1 किलोच्या आसपासचा आहे असा हा दगड आहे। इतिहासातील नोंदीप्रमाणे 15व्या शतकापर्यंत रामसेतू हा पाण्याबाहेर होता, त्यावरून चालत जाता येत असे। 1480 साली आलेल्या वादळामध्ये समुद्र आत शिरल्याने पाण्याखाली गेला असावा असं म्हटलं जातं। हिंदू धर्मातील रामायणात या रामसेतूचा उल्लेख असून रामाने लंकेत जाण्यासाठी हा बांधला असं सांगितलं आहे। रामसेतू हा स्थापत्यशास्त्राचा आणि रामायणाच्या इतिहासातील नोंदीचा एकमेव साक्षीदार आहे असं म्हटलं जातं। यावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की या दगडावर कोरलेल्या तारखांवरून याचं वय 7000 वर्ष आहे, जे की रामसेतूमध्ये आढळून येतात। तिथल्या दगडाचं मातीचं वय हे अवघं 4000 वर्ष आहे। म्हणजेच ज्या दगडांनी हा सेतू बनला आहे ते दगड दुसरीकडून कुठून तरी आणून त्यांची ब्रिजप्रमाणे रचना केली गेली। म्हणजेच हा सेतू मानवनिर्मित आहे ह्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे संशोधक सांगतात। मात्र हे दगड कसे आणले, हे काम कसे केले गेले असेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे। मात्र येळगाव धरणात तरंगणारा दगड सापडला असल्याच्या दाव्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे। बुलढाणा येथून प्रशांत खंडारे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।